सांगितलं बोलताना की 8व्या महिन्यात ऊसाला कोणतं खत द्यायचं, 9व्या महिन्यात कुठलं खत द्यायचं. खरं तर शेतकऱ्याची प्रॅक्टिस अशी आहे की एकदा ऊस बांधल्यानंतर परत तो खत देत नाही, कधीतरी युरिया सोडतो पाण्यासोबत. मात्र ऊसाला जर तुमच्या अभ्यासानुसार किती दिवस खतं लागतात किंवा कशा पद्धतीने त्याचं जे आहे ते मेजरमेंट तुम्ही करता? रोपांचं ट्रान्सफर शेतामध्ये झाल्यानंतर पहिलं ॲप्लिकेशन असतं, त्याच्यानंतर 45 दिवसानंतर टिलरिंग स्टेजला ॲप्लिकेशन असतं, 3 महिन्यानंतर पुन्हा ॲप्लिकेशन असतं, त्यानंतर 4 महिन्यानंतर, 5 महिन्यानंतर, 6, 8, 10 आणि 12 अशा पद्धतीचे रिकमेंडेशन आम्ही आमच्या सिस्टीम थ्रू आता निर्माण केलेले आहेत. आपलं महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकारने तुम्ही आता आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा बघताय की AIचा वापर शेतीमध्ये कशा पद्धतीनं आपल्याला वाढवायचा आहे. तर तुम्हाला आता हे काय चेंजेस दिसत आहेत की दुसरी जी कुठली पिकं आहेत तर त्याच्यासाठी आपल्या सरकारचा कसा सपोर्ट आहे किंवा तरुणांनी ह्याच्यात यावं आणि आणखी हे पुढं न्यावं, शेतकऱ्यांना आणखी सुकर त्याचं गणित सगळं व्हावं, याच्यासाठी काय प्लॅन आहे पुढचा? नाही, जेव्हा फार्म ऑफ द फ्युचरचं उद्घाटन झालं तेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आले होते. त्यांनी पाहिल्यानंतर हा फार्म ऑफ द फ्युचर पाहिल्यानंतर कृषीचे सचिव असतील, कमिशनर असतील, IT डिपार्टमेंटचे सचिव असतील, त्या सगळ्यांना बारामतीमध्ये व्हिजिट करण्यासाठी आणि इतर संचालकांना सूचना दिल्या. त्या सगळ्या लोकांनी व्हिजिट केली, ॲनालिसिस केलं आणि ह्याच्यातून आपण एक राज्याला विनंती केली की तुम्ही एक पॉलिसी डिझाईन करावी. प्रस्ताव दिला. मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी 500 कोटीची तरतूद कृषी क्षेत्रासाठी आता केलेली आहे. काल परवाच त्याचं आत्ता पोर्टल लॉन्च झालं आहे की जे काही स्टार्टअप असतील आणि ज्यांच्याकडे ह्या टेक्नॉलॉजी आणि याच्या रिलेटेड गोष्टी असतील ते त्या पोर्टलवर अप्लाय करू शकतील की जेणेकरून राज्यातील शेतकरी राज्य सरकारच्या मदतीनं ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर त्यांच्या प्रक्षेत्रावर करण्यासाठीचं नियोजन राज्य सरकारनेही हाती घेतलेलं आहे. आम्हीही पाठपुरावा करतोय की आणखी जास्तीत जास्त शेतकरी या संकल्पनेत सहभागी होण्यासाठी या विशेष निधीतून काही प्रोव्हिजन करता येईल का, यासाठी दादा असतील, मुख्यमंत्री साहेब असतील, त्यांना आम्ही विनंती केलेली आहे. प्रतापराव पवार साहेब स्वतः दोघांशी बोललेले आहेत, शरद पवार साहेब दोघांशी बोलले आहेत. आता आम्ही वाट पाहतो की तोही निर्णय जर राज्य सरकारने लवकर घेतला तर आपण अधिक जोमानं आपल्याला जे संशोधन आत्ता साध्य केलं आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोचवता येईल. सरांशी औपचारिक गप्पा मारताना मी बोललो की ज्या संशोधनावर 10 ते 20 वर्ष परदेशामध्ये किंवा इतर देशांमध्ये वेळ दिलेली आहे, रिसोर्सेस खर्च झालेले आहेत. आपल्या टॅलेंट आणि आपल्या योगायोगानं हे सगळे रिसोर्स आत्ता महाराष्ट्रात एकवटलेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा फायदा ह्या रिसोर्सचा देण्यासाठी एक चांगले आराखडा, कृती आराखडा योजना आपण आणण्यासाठी प्रयत्न करतोय की जेणेकरून महाराष्ट्र हा देशातील अग्रेसर राज्य असलं पाहिजे की जे यावर आधारित कृषी प्रणाली विकसित करण्यासाठी प्रयत्न करेल. अगदी शेवटचा प्रश्न, हे जे ज्ञान आहे निर्माण झालेलं हे आत्ता म्हणजे ह्या संस्थेपुरतं तुमच्या मर्यादित आहे का मायक्रोसॉफ्ट